हॅलो एव्हरीवन. आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त थेरम बघणार आहेत. सगळे ट्रिग्नोमेट्रीचे जे इम्पॉर्टंट थेरम आहेत, जे प्रॅक्टिस तुम्हाला सेकंडसाठी लागणार आहेत, एक्सरसाइज नंबर सेकंड, त्यासाठी लागणारे सगळे थेरम इथे घेतोय. ते तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा विचारले जातात. तर सगळ्यात सिंपल मेथडनी सांगतोय, तसंच तुम्ही लक्षात ठेवायचं. आता बघा, एक डायग्राम दिलेली आणि वरती साइन रूल आहे. हा सगळ्यात पहिला रूल आहे साइन रूल, नंतर कॉस रूल, कोसाइन रूल म्हणतो आपण त्याला. अशा गोष्टी आहेत. तर पहिला तर बघूया साइन रूल. डायग्राम मध्ये बघूनच तुम्ही थोडा विचार करायचा आहे. बी ची व्हॅल्यू काय येणार आहे. साइन बी ची फॉर्म्युला काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनिस. तर आता बी इथे बीचा हे काय असणार आहे, ही अपोजिट साइड म्हणजे एडी डिवाइड बाय हायपोटेनिस किती येणार आहे, ए बी. तर आपण असं लिहू शकतो एडी डिवाइड बाय सी. फायनल येणार आहे साइन बी इज इक्वल टू एडी डिवाइड बाय सी. सी जर आपण इकडे घेतला तर येणार आहे सी साइन बी इज इक्वल टू एडी. ही पहिली व्हॅल्यू मिळाली. तसंच आता दुसरी व्हॅल्यू काढायची आहे, ती घेणार आहे आपण साइन सी. आता साइन सी चा सुद्धा फॉर्म्युला सेम असणार आहे. साइनची व्हॅल्यू बघायची आणि कम्पेअर. ही असणार आहे अपोजिट. ते येणार काय, एडी डिवाइड बाय ए सी. तर एडी डिवाइड बाय ए सी ची व्हॅल्यू बी आहे. तर हे बी इकडे गेल्यावर बी साइन सी इज इक्वल टू एडी. या दोन व्हॅल्यू आपल्याला इथे मिळतात डायग्राम वरतून. आता दोन्ही एडीच्याच व्हॅल्यू आहेत, म्हणजे दोन्ही आपण 1 म्हणूया ह्याला आणि याला 2 म्हणूया. दोन्ही एकमेकांना इक्वल असणार. तर आपण काय लिहिणार इथे, सी साइन बी इज इक्वल टू बी साइन सी. सपोज बी इकडे आला आणि सी पलीकडे नेला तर काय होणार आहे, साइन बी डिवाइड बाय बी आणि साइन सी डिवाइड बाय सी. हे मिळालं आपल्याला आन्सर. आता जर सपोज या डायग्राम मध्ये थोडेसे आपण चेंजेस केले आणि इकडची जी हाईट होती ती हाईट आपण चेंज केली आणि चेंज करून सपोज ती अशी घेतली. ओके, बाकी सगळं सेम, बाकी चेंज नाही करायचं. तर काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या असेल. ह्या थोड्या बाजूला घेऊया आपण. तर आता ह्या डायग्राम मध्ये सुद्धा तेच जसं आपण आता केलं होतं. इथे काय येणार आहे आता, साइन ए. आता साइन ए इकडे, साइन ए च्या अपोजिट साइड इथे. मग आपण काय घेणार आहे इथे, आता साइन ए बी चं देणार आहे आपण. हाईट किती आहे, बी डी म्हणजे अपोजिट साइड, आणि हायपोटेनिस काय आहे, ए बी. ओके, तसंच मग इथे बी डी आणि इथे येणार आहे सी. सी जर इकडे गेला तर तयार होणार आहे याचं सी साइन बी साइन ए इज इक्वल टू बी डी. हे पहिलं मिळालं. तसंच आता साइन सी घेणार आहे. आता साइन सीचं हे अपोजिट आहे. तर येणार आहे इथे बी डी डिवाइड बाय हायपोटेनिस आहे बी सी, बी डी डिवाइड बाय ए. ए इकडे गेल्यावर ए साइन सी इज इक्वल टू बी डी. हे दोन्ही एकमेकांना आपण परत इक्वल दाखवू शकतो. इक्वल दाखवलं येणार आहे सी साइन ए इज इक्वल टू ए साइन सी. तर ए इकडे घेणार, सी पलीकडे नेणार. मग काय येणार आहे, साइन ए डिवाइड बाय ए आणि काय येणार आहे, साइन सी डिवाइड बाय सी. आता आपल्याला परत दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. आता हे दोन्ही इक्वेशन जर तुम्ही बघितलं, एक कम्पेअर केलं, तर तुम्हाला फायनल आन्सर मिळणार आहे इथे तुम्हाला साइन ए डिवाइड बाय ए साइन बी डिवाइड बाय बी इज इक्वल टू साइन सी डिवाइड बाय सी. हे असणार आहे तुमचं फायनल आन्सर फ्रॉम 3 and 4. आपल्याला हा इथनं पुढे आता याचं इन्व्हर्स करूया. इन्व्हर्स करणार म्हणजे स्मॉल ए वरती आणि साइन ए इज इक्वल टू बी वरती साइन बी इज इक्वल टू सी वरती साइन सी. ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली. आता याच्या पुढे काय करायचंय आपल्याला, इक्वल टू क्वेश्चन मध्ये बघा वरती थेरम मध्ये दिलेले 2r करायचं. पहिला हवं असेल तर इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या या पार्टचा. नेक्स्ट पार्ट. आता बघा, आपल्याला हे जो काही रेशो आलेला आहे, हा रेशो इज इक्वल टू 2r आहे हे प्रूव्ह करायचं.
मग त्यासाठी काय करणार आहे बघा, इथे लिहिणार टू प्रूव्ह गिवन रेशो इज इक्वल टू 2r. 2r जे इक्वल आहे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता पुढे बघा, इथे डायग्राम काढलेली आहे. तर आपण काय केलंय, ट्रायंगलला थोडं एक्सटेंड केलंय, सर्कल काढून डायमीटर काढलं. डायमीटर म्हणजे इथनं इथपर्यंतचं डिस्टन्स. एपी इज इक्वल टू काय घेणार आहे आपण, 2r. तर आता अजून एक तुम्हाला 10th मध्ये एक थेरम झाला होता, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सपोज एक बेस आहे आणि त्याच्यावरती दोन ट्रायंगल आहेत, हा पहिला ट्रायंगल आणि हा सेकंड ट्रायंगल. तर हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांना इक्वल असतात. तर आपण इथे लिहिणार बाय इन्स्क्राइब्ड अँगल अँगल एबीसी इक्वल टू अँगल एपीसी. त्यानंतर साईनचा फॉर्म्युला, सपोज आपण साइन पी इज इक्वल टू, याच्यामध्ये साइन पी घेतला तर अपोजिट अपॉन हायपोटेनिस नुसार फॉर्म्युला येणार इथे बी डिवाइड बाय 2r. एपी ना, एपी म्हणजे काय असणार आहे, 2r. सेम जे व्हॅल्यू साइन पी ला असणार आहे ती साइन बी ला पण असणार आहे, कारण की इथे बघा सेम अँगल आहेत. म्हणजे बी अपॉन 2r. 2r इकडे घेतला तर साइन बी खाली येणार. आणि आपण याच्या आधीच बघितलं हे सगळे एकमेकांना काय आहेत, इक्वल आहेत. तर आपण हे पूर्ण खाली घेणार आणि इज इक्वल टू 2r लावणार. इज इक्वल टू 2r हे आपल्याला इथे प्रूव्ह होतं. ह्याला म्हणतात साइन रूल. ओके, आता नेक्स्ट काही पॉइंट आहेत इम्पॉर्टंट, ते पॉइंट बघा. इथे लिहितोय, तुम्ही जर याचं अपोजिट उलट गेलं म्हणजे काय येणार आहे, साइन ए डिवाइड बाय ए इज इक्वल टू साइन बी डिवाइड बाय बी इज इक्वल टू साइन सी डिवाइड बाय सी असेल तर किती होणार आहे, 1/2r. त्याच्याऐवजी तुम्ही काय लिहू शकता, के मीन्स कॉन्स्टंट. हे सुद्धा लिहू शकता, हे सुद्धा चालणार आहे आपल्याला. हाही फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, हे साइन होतं. आता आपण कॉस बद्दल बोलूया. आता आपल्याला 3 प्रूव्ह करायचे आहेत, ह्या 3 व्हॅल्यू. आता 3 प्रूव्ह करत बसायचं नसतं, एकच करायचं, एकावरतून बाकीचे 2 सुद्धा आहेत असं आपण सिमिलरली लिहायचंय. तर आता बघा इथे सपोज आता आपण असं लिहिलं, आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं LHS इज इक्वल टू RHS. आता ए स्क्वेअर आहे इथे, इथे लिहूया LHS किती आहे, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय, डायग्राम मध्ये बघू शकता तुम्ही, BC स्क्वेअर. बी ए ही व्हॅल्यू आहे ना, BC. आता डिस्टन्स फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, तो इथे लिहिणार आहे बाय डिस्टन्स फॉर्म्युला. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला, आता BC इथं रूट येतं सगळ्यांना माहिती आहे, आणि जी काय व्हॅल्यू असेल त्याचा स्क्वेअर लिहिणार. BC पहिले लिहिणार, B to C. तर सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे तो. तर आपण काय लिहिणार इथे, C मायनस बी कॉस ए होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस नंतर 0 मायनस बी साइन ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे स्क्वेअर आणि रूट एकमेकांना कॅन्सल होईल, राहणार फक्त इथे C मायनस बी कॉस ए होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता 0 आहे म्हणल्यावर तो लिहायची गरज नाही, आणि स्क्वेअर आहे म्हणजे मायनस बी साइन ए होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता सगळ्यांना फॉर्म्युला माहित असणार आहे, ए मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, तो फॉर्म्युला इथे यूज करणार आहे आपण. तर इथे येणार आहे C स्क्वेअर मायनस 2AB मीन्स BC कॉस ए आणि बी स्क्वेअर म्हणजे इथे बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर ए, आणि बाकी याचा जर स्क्वेअर केला तर काय येणार आहे, बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए. ओके, ही व्हॅल्यू मिळाली. आता सपोज आपण इथे लिहूया C स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू बी कॉमन घेऊया याच्यातून, बी स्क्वेअर आत येणार आहे कॉस स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर ए मायनस 2BC कॉस ए. आता सगळ्यांना माहिती आहे कॉस स्क्वेअर आणि साइन स्क्वेअरचा व्हॅल्यू 1 असते. मग इथे येणार आहे C स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2BC आणि कॉस ए.
ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. तर हेच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं. आता हे तुम्ही असंही लिहू शकता ना, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस 2bc कॉस ए. ओके, तुम्ही बघू शकता आन्सर बरोबर आहे का. पहिलेच आपण सॉल्व्ह केलं होतं. तर LHS इज इक्वल टू RHS प्रूव्ह होतं. तुम्ही चेक करून बघू शकता. ही व्हॅल्यू ए स्क्वेअर आणि ही व्हॅल्यू. तर सेम तुम्ही आता सिमिलरली हे दोन सुद्धा सॉल्व्ह करू शकता. ओके, इथे लिहितो मी सिमिलरली. आय होप सगळ्यांना हे समजलं असेल. आता एक छोटीशी स्टेप आहे. आपण ही मायनसची व्हॅल्यू इकडे नेऊया आणि ए इकडे नेणार. तर काय होणार आहे, तर इकडे मायनस ए प्लस होणार 2bc कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 2bc पण इकडे आलं तर किती येणार आहे, कॉस ए इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डिवाइड बाय 2bc. ही व्हॅल्यू मिळाली. इथे सुद्धा आता कॉस बी ची व्हॅल्यू येईल. कॉस बी ची व्हॅल्यू येणार आहे सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 2ac. बरोबर की सी आहे. आणि कॉस सी ची व्हॅल्यू येणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर डिवाइड बाय 2ab. तर हे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला यूज करायला लागू शकतात एक्सरसाइज मध्ये. त्याच्यामुळे याची सुद्धा तयारी ठेवा. ओके, आता आपण बघणार आहे प्रोजेक्शन रूल. प्रोजेक्शन रूल सुद्धा एकदम सिंपल आहे. तुम्हाला हे तीन मेथड, तुम्हाला हे तिन्ही गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात. आता तीन पैकी एक जरी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही बाकीचे दोन करू शकता. तर आपण पहिली बघूया. तर कसं करणार आहे, आपल्याला काढायचं पहिल्यांदा ए ची व्हॅल्यू. ए ची व्हॅल्यू कुठून कुठपर्यंत नीट बघायचं. तर ही ए ची व्हॅल्यू ही एवढी सगळी व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी, मीन्स बीसी. आता बीसी काढायचं असेल तर दोन गोष्टींची ऍडिशन करावं लागणार आहे, बीडी प्लस डीसी. म्हणजे आपल्याला बीडी आणि डीसी काढायला लागेल. तर आपण इथे लिहिणार आहे इन ट्रायंगल एबीसी साइन. साइन इथे कॉस घेऊया. आता कॉस बी इज इक्वल टू, आता कॉस बी कुठे आहे तो बघायचा. हे बघा कॉस बी हा असणार आहे अपोजिट, ही असणार आहे ऍडजेसन आणि हे असणार आहे हायपोटेनिस. तर फॉर्म्युला असतो ऍडजेसन म्हणजे बी डी डिवाइड बाय हायपोटेनिस म्हणजे काय ए बी. बीडी तसंच राहणार, इथे ए बी च्या ऐवजी सी येणार. जर आपण हे कलेक्ट करून लिहिलं तर सी कॉस बी इज इक्वल टू काय मिळणार आहे, बीडी. सेम हे इथं खाली लिहूया वाटलंच तर आपण हे. आता आपण दुसरं कॉसचं घेणार आहे. आता कॉस सी घेऊया. कॉस सी इकडे, हे बाकी रफ करूया. आता कॉस सी इकडे व इथं हे असणार आहे ऍडजेसन आणि हे असणार आहे हायपोटेनिस. तर फॉर्म्युला ऍडजेसन म्हणजे काय घेणार आहे आपण, सी डी किंवा डीसी. डीसी डिवाइड बाय हायपोटेनिस आहे बी. बी पलीकडे गेलं तर बी कॉस सी इज इक्वल टू डीसी. वरती व्हॅल्यू आहे बीसी म्हणजे काय, तर बीसी म्हणजे ए. इथे लिहिणार आहे बघा आपण, ह्याच्यात टाकायच्यात व्हॅल्यू. इथे ए येणार आहे आणि याची येणार आहे सी कॉस बी प्लस इथे येणार आहे बी कॉस सी. हे मिळणार आहे तुमचं आन्सर. ओके, वरती बघू शकता तुम्ही तुमचा आन्सर. फक्त ते रिअरेंज करून फक्त इकडे लिहू शकता. तुम्ही असं लिहू शकता बी कॉस सी प्लस सी कॉस बी. हे असणार आहे तुमचं आन्सर. हेही करेक्ट आहे आणि हेही करेक्टच आहे. तर तुम्ही ह्या व्हॅल्यूनुसार उरलेले दोन सुद्धा प्रूव्ह करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त इथे हाईट चेंज करणार. जी हाईट त्यांनी इथे दिलेली आहे ही हाईट चेंज करून जर तुम्ही असं दिली, इकडे हाईट दिली तर तुम्हाला सेकंड नंबर मिळेल. नंतर इकडची हाईट दिली तर तुम्हाला थर्ड नंबर मिळेल. म्हणजे हाईट चेंज केलं तर तुम्हाला आन्सर बी सेकंड आणि थर्ड मिळून जाईल. हे तुमच्यावरती आहे. हे पहिले दोन आहेत, याच्यावरतून तुम्ही उरलेले दोन सुद्धा प्रूव्ह करू शकता. आपण इथे थांबूया. नेक्स्ट पार्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. थँक्यू.